उत्तर या राजकुमाराच्या यशामुळे हुरळून गेलेला राजा विराट दरबारात येतो आणि आपल्या दरबारात राजवस्त्र परिधान करून बसलेल्या युधिष्ठिराला बघून त्याला संताप होतो. आणि या राजवस्त्रात बसलेल्या युधिष्ठिराला तो आणखीनच अपमान करून बोलू पाहतो. पण तेवढ्यात त्याचा मुलगा उत्तर आणि अर्जुन युधिष्ठिराची खरी ओळख करून देतात. आणि ही ओळख करून दिल्यानंतर मात्र विराट जरासा खजील झालेला असतो. तो माफी मागू लागतो, मला माफ करा, मी चुकून तुमच्याशी असा बोललो. कारण विराटच्या मनामध्ये भय सुद्धा असते. एवढे पराक्रमी राजपुत्र जर आता त्या अपमानाचा बदला घ्यायला लागले तर काय होईल भीती वाटत असते. काय आहे, जेव्हा अपमानाचा बदला घेण्याची शक्यता वाटू लागते ना, मनामध्ये शक्यता वाटू लागते, तेव्हा पराक्रम नसलेल्या, शक्ती नसलेल्या माणसांच्या मनामध्ये भय निर्माण होतं. आणि हेच भय त्या माणसांना माफी मागण्यासाठी उद्युक्त करू लागतं. विराटाचं असंच झालंय. विराटाने आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली आहे, कारण त्याच्या बाजूने पराक्रम आधी बघितलेला होता. अर्जुनाचा, युधिष्ठिराचा, नकुल, सहदेव, भीमाचा पराक्रम दक्षिणेत आणि उत्तरेत दोन्ही बाजूने विराटाने बघितलेला होता. तो माफी मागतोय. आता मोठेपणा कसा असतो हे पण बघा. जसं तिकडं बघितलं ना, आपल्या शक्तीची जाणीव आणि आपण केलेल्या चुकांची जाणीव क्षमा मागायला उद्युक्त करते, तसा मोठेपणा सुद्धा काय असतो. पांडव म्हणतात, अहो काहीही झालं तरी आम्ही तुमचे नौकर बनूनच तुमच्या दरबारामध्ये आलो होतो आणि नौकरासोबत असं वागण्याचा अधिकार स्वामीला आहे. आम्ही कोण आहोत याची जाणीव तुमच्या मनामध्ये नव्हती. उलट तुम्ही आम्हाला आश्रय देऊन, काम देऊन, अन्न देऊन, रोजगार देऊन आमची मदत केलेली होती. आणि नौकर जेव्हा नौकराच्या भूमिकेत असतो तेव्हा त्यानं मालकासोबत नीटच वागलं पाहिजे, हे सुद्धा ते महत्वाचं आहे. म्हणून आम्हाला या कोणत्याही गोष्टीचं वाईट वाटलेलं नाही आहे, असं पांडवांच्याकडून निर्वाळा देण्यात आलेला आहे. विराट अधिकच खजील होत चाललाय. त्याला वाटतंय की काय अपराध घडला, एवढ्या मोठ्या राज्याच्या राजपुत्रांना माझ्याकडून चुकीची वागणूक देण्यात आलेली आहे, असा एवढा मोठा भयंकर अपराध माझ्याकडून घडायला नको होता. विराट यासाठी या पापाचं परिमार्जन करायला बघतोय. आणि मग तो अर्जुनाच्या समोर प्रस्ताव ठेवतोय. प्रस्ताव असा ठेवतोय की अर्जुना, माझ्या मुलीला तू नृत्याचे, संगीताचे धडे दिलेले आहेस आणि म्हणून माझी आता अशी इच्छा आहे की माझी मुलगी उत्तरा हिच्यासोबत आपण विवाह करावा, तिचं पाणीग्रहण करावं. या प्रस्तावावर अर्जुन एकदम लगेच उत्तर देतो विराटाला. म्हणतो, महाराज काय बोलताय हे? उत्तराचा मी पत्नी म्हणून कधीच विचार करू शकत नाही, कधीच विचार करू शकत नाही. कारण मी तिचा गुरु होतो. मी तिला नृत्याचे धडे दिलेले आहेत, मी तिला संगीताचे धडे दिलेले आहेत. आणि शिष्या ही गुरुसाठी मुलगी असते. मी तिच्यासोबत नेहमी तिच्या पित्यासारखाच वागलो आहे, तसाच विचार केला आहे. त्यामुळं उत्तरेला मी माझी पत्नी म्हणून स्वीकारू शकत नाही. पण उत्तरा मला नक्कीच आवडलेली आहे, पण ती मला पत्नी म्हणून आवडण्याचा प्रश्नच येत नाही, कारण मी तिचा पिता म्हणून विचार केला आहे. माझा मुलगा अभिमन्यू याच्यासाठी उत्तरा ही अगदी सुयोग्य वधू आहे आणि म्हणून मी उत्तरेचा वधू म्हणून स्वीकार करायला तयार आहे. काहीही हो, ती त्या घरात जाते आहे याचा विराटाला अत्यंत आनंद आहे. कारण नात्याचे संबंध जोडले गेले की राजकारण्यातले संबंध खूप उत्तम होतात. म्हणजे पूर्वी बघा, वेगवेगळ्या राजांची विवाह केला जायचा, म्हणजे राजकीय संबंध जोडण्याचं उत्तम साधन होतं विवाह. विवाह केला की त्या घराण्याशी संबंध जोडले जात होते. म्हणून राजे महाराजे अनेक विवाह करायचे, अनेक वेळेला प्रस्ताव दिले जायचे. प्रत्येक वेळेला तुम्ही बघा, राजा महाराजांच्या विवाहासाठी हेच सत्य आपल्याला सापडतं. तसा विराटानेही विचार केलेला आहे की आपली कन्या पांडवांच्या घरात गेली तर पांडवांच्या सोबत आपले संबंध निर्माण होतील आणि पुन्हा या आपण त्यांना नौकर म्हणून केलेल्या अपमानाचा बदला घेण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये होणार नाही. इथे खरी
राजकीय भूमिका आहे. विराट राजासारखाच वागला, राजकारण्याच्या सारखाच वागला. आणि अर्जुनाचा एक मुद्दा खूप महत्वाचा इथे मला तोच सांगायचा आहे. गुरु आपल्या शिष्येसोबत वागताना पित्यासारखाच वागला पाहिजे. अर्जुनाने हा आदर्श वस्तुपाठ घालून दिलाय. आजकाल खूप घटना आपण बघत असतो ना, खूप घटना बघत असतो. शिक्षकाने मुलीचा, आपल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला, विद्यार्थिनीशी काय करायचा प्रयत्न केला, अजून कुठल्या गोष्टी करायचा प्रयत्न केला, या सारखा ऐकत असतो. शिक्षकाच्या मनामध्ये, गुरुच्या मनामध्ये आपण जोपर्यंत तिचे पालक आहोत, पती नाही आहोत, पिता आहोत, हा भाव जोपर्यंत गुरुच्या मनात येणार नाही ना, तोपर्यंत गुरु खरा गुरु होऊ शकत नाही. अर्जुनाने हेच सांगितलंय की मी तिचा नृत्य शिक्षक होतो म्हणून ती माझ्यासाठी मुलीसारखी आहे आणि म्हणून तिचा विवाह मी अभिमन्यू सोबत लावून द्यायला तयार आहे. ती माझी कुलवधू म्हणून मला शोभेल. आणि विराटही हा प्रस्ताव आनंदानं स्वीकारतोय. विराटाच्या नगरीमध्ये उत्तरा आणि अभिमन्यू यांच्या विवाहाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे आणि तो विवाह करून द्यायचा, इथूनच करून द्यायचा अशीही ती ठरलेलं आहे. त्यामुळं उत्तरा आणि अभिमन्यू यांच्या विवाहाची लगबग सुरू असताना पुढे उत्तरा आणि अभिमन्यू यांच्या पुत्रच बरंच काही पुढे घडवणार आहे. महाभारताच्या कथेच्या अंतिम टप्प्यामध्ये याच उत्तरेचा गर्भ, याच उत्तरेचा मुलगा खूप महत्वाची भूमिका बजावणार आहे, हे लक्षात ठेवा. पण याच वेळी जेव्हा या विवाहाची तयारी सुरू आहे तेव्हा पांडवांच्या मनामध्ये आणखी एक विचार येतोय. 13 वर्ष झालीत आणि 13 वर्षाच्या नंतर आपण आता आपलं राज्य परत मिळवायला हवं. कारण आता इथे अजून किती दिवस राहणार? 1 वर्ष तर दरबारात राहिले, विराटाच्या नगरीमध्ये राहिले होते, मत्स्य देशामध्ये. आता आपल्याला आपलं राज्य, आपली नगरी, आपलं सगळं परत मिळवावं लागणार आहे आणि त्यासाठी आपल्या भावाकडे प्रस्ताव पाठवावा लागणार आहे, याची जाणीव युधिष्ठिराच्या मनामध्ये झालेली आहे. आणि याच जाणीवेतून युधिष्ठिर एक निरोप देतोय ऋषीमुनींच्या करवी, पौरोहितांच्या करवी, दुर्योधनाच्याकडं की आमचा 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास संपलेला आहे आणि आता आम्हाला आमचं राज्य परत करावं, आम्ही इंद्रप्रस्थाला परत येण्याच्या तयारीत आहोत, हा निरोप पाठवला जातो आहे. आणि तिथे जे घडणार आहे ते या कथेला एक वेगळंच रूप देणार आहे. यात अनेकांची मध्यस्थी होणार आहे. ती कशी आहे, कोण कोण आहे, कसा समजावून सांगायचा प्रयत्न होतोय, हे सगळं बघूया पुढच्या भागामध्ये.